पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय होणार, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. मात्र यामध्येच एक सुखद धक्का उद्धव ठाकरेंना भेटलेला आहे. तो म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेव नगरसेवक हे उद्धव ठाकरेंचे निवडून आलेले आहेत, जे नितीन गावडे आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 16 क मधून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. खरं तर तुमची चर्चा जास्त नव्हती, म्हणजे माध्यमांमध्ये पण जास्त नव्हती. माध्यमांमध्ये काही ठराविक उमेदवारांची चर्चा होती, पण तुम्ही बाजी मारलेली आहे. तर कशी बाजी मारली आणि कसं गणित जुळवलंय सगळं? सगळ्यात आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. गेले 8 वर्ष मी समाजामध्ये माझ्या प्रभागामध्ये काम करतोय. प्रत्येक लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या मी सोडवत होतो. आणि आज जर तुम्ही माझ्या प्रभागात गेले तर माझा 16 नंबरचा प्रभाग आणि त्या क गटातून मी निवडणूक लढवत होतो. तुम्ही जर फिरले असताल, आता प्रसार माध्यमांनी आमची दखल घेतली असेल नसेल मला माहित नाहीये, पण माझ्या प्रभागामध्ये क गट म्हणलं तर फक्त नितीन गावडे हे असं समीकरण झालं होतं. आणि माझी निवडणूक खरोखर लोकांनी त्यांच्या हातात घेतली होती. त्यामुळं मला त्यात आश्चर्य वाटत नाही की मी निवडून आलो. फक्त मला दुःख एकाच गोष्टीचं होतं की माझं पॅनल मला निवडून आणता आलं नाही. तुम्ही ज्यावेळेस उभा राहिला, पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, तर तुमच्या इथं आम्ही पाहिलं की कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नव्हत्या. असं असतानाही तुम्ही हा सगळा विजय खेचून आणला. तुम्हाला खात्री होती की आपण विजय होणार म्हणून? सर, मला आता मी सांगितलं तुम्हाला असं वाटेल की मी काय बोलतो, पण आम्हाला आत्मविश्वास होता. मला फक्त माझाच नाही तर मला माझा पॅनलचा विजय होईल असंही वाटत होतं. आणि तसं पाहायला गेलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. आणि मुंबई सारखी मोठी महानगरपालिका निवडणुका असल्यामुळं आमच्याकडे फारशा नेत्यांच्या सभा होणार नाहीत हे आम्ही गृहीत धरलं होतं. कारण आपल्याला ती निवडणूक पण महत्वाची होती. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलवर आम्ही आमची ताकद लावली होती. तुम्ही काय मागणी केली होती पक्षांकडे, वरिष्ठांकडे, की इथे एक सभा घ्या किंवा काही रोड शो असं, किंवा जे महत्वाचे नेते आहेत त्यांनी आपल्या इथं यावं असं? काय होतं, आमच्या सगळ्यांची इच्छा होती की आदित्य साहेब आमच्याकडे आले पाहिजेत. पण आम्ही तेही समजून घेतलं की मुंबई सारखी महानगरपालिका असताना की त्यांना कितपत शक्य होईल पॉसिबल, आणि ते आम्ही समजून घेतलं. आणि मग म्हणलं आता इथं जे करायचं ते आपल्यालाच करायचंय. तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात? यस, मी ज्या वेळेस राजकारणात आलो तेव्हाच हे शिवबंधन बांधलं आणि तेव्हापासून मी शिवसैनिकच आहे. आता नगरसेवक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा काय कॉल तुम्हाला आला? कारण की एकमेव नगरसेवक तुम्ही महानगरपालिकेमध्ये आलेला आहात निवडून. मला संजय राऊत साहेबांचा कॉल आला होता. त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिरांचा कॉल आला. मला सचिन भाऊंनी सांगितलं साहेबांनी बोलवलेलं आहे मातोश्रीवर, आणि मी एवढ्या 4-5 दिवसात जाणार आहे. त्यांना काय अपेक्षित होतं का तुम्ही विजयी व्हाल, किंवा एकच नगरसेवक आपला जे नितीन गावडे आहेत ते याच्यामध्ये निवडून येतील? मी आमचे पुणे शहराचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहिर आहेत आणि त्यांचा माझ्यावर फार विश्वास होता. म्हणजे मी आता साम टीव्हीला मुलाखत दिली तेव्हाही सांगितलं की माझा 30 मे रोजी वाढदिवस असतो. 29 तारखेला रात्री 12:05 मला सचिन भाऊंचा फोन आलता आणि त्यांनी सांगितलं पुढचा वाढदिवस नगरसेवक नितीनदादा गावडे म्हणून तुम्हाला साजरा करायचा आहे. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा जर तुमच्या प्रभागामध्ये झाल्या असत्या तर पॅनल निवडून आलं असतं असं वाटतं तुम्हाला? सर, आता जर तरच्या गोष्टी बघितल्या तर नक्कीच फायदा आम्हाला नक्कीच झाला असता. पण आता पक्षाची आपण सगळ्या बाजूंनी जर परिस्थिती बघितली तर त्यासाठी आम्ही त्यांना जास्त आग्रह केला नाही. आता पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही एकमेव नगरसेवक ठाकरे गटाचे असणार आहात, तर काय कामं करायची आहेत? आता 5 वर्ष तुमच्याकडे जनतेने, तुमच्या स्थानिक जनतेने तुमच्याकडे दिलेली आहेत, तर काय कामं करायची आहेत आणि काय अजेंडे तुमचे असणार आहे? तुम्हाला सगळ्यात सांगतो, माझा जो प्रभाग आहे 16 नंबरचा, त्यामध्ये मला मूलभूत प्रश्न सोडवले गेलेले नाहीत. म्हणजे पाणी प्रश्न असो, रस्ता असो, ड्रेनेज असो, आणि सगळ्यात महत्वाची आमची ट्रॉफिकची समस्या. तर मला आधी या मूलभूत प्रश्न तर सोडवायचे आहेत. आणि मी दरवेळेस म्हणतो मला माझ्या प्रभागामध्ये एक शासकीय रुग्णालय तयार करायचं. कारण आपण पाहतोय आता की जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ह्यांच्या जर तिथं एखादा माणूस गेला ऍडमिट व्हायला तर लाखो रुपये त्यांना बिल येते. त्याबरोबर मला माझ्या प्रभागामध्ये एक क्रीडांगण करायचं आहे. त्याचबरोबर जे UPSC MPSC ची मुलं ज्यांना एक्झाम द्यायची असतात त्यांच्यासाठी मला काही लायब्ररीज वगैरे करायची, जेणेकरून माझ्या प्रभागासाठी ते उपयोगी होईल. निकालाचा पुन्हा एकदा प्रश्न आहे. निकालाचे आकडे येत होते ज्याच्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष वाढत होता. ठाकरे गटाचे आकडे मात्र येत नव्हते, मनसे येत नव्हते. तर वाटलं होतं की आपल्याला लीड मिळेल, आपण विजयी होऊ, कारण की टीव्ही मध्ये जे आकडे दिसत होते त्याच्यामध्ये ठाकरे गट असेल किंवा
राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, यांना 0-0 आकडे दाखवत होते. पण तुम्ही जेव्हा विजयी झाला तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या पुढे 1 आकडा लागला. तो विश्वास होता किंवा हे सगळं अनपेक्षित झालं? नाही, विश्वास 100% होता मला पहिल्यापासून. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे मलाही काय झालं, माझ्या प्रभागामध्ये समोरच्या उमेदवारांकडून पैशाचा फार वापर केला गेला आणि त्याचबरोबर मलाही त्यामुळे थोडीशी भीती वाटतच होती, कारण तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठंच आमच्या पक्षाचं काही दाखवत नव्हतं. पण मला शेवटपर्यंत विश्वास होता की आपण ही निवडणूक जिंकणार आहे, कारण मी ज्यावेळेस लोकांना भेटत होतो ते मला सांगत होते, दादा काही असू आम्ही मतदान तुम्हाला केलेलं आहे. म्हणजे ही लढाई धनशक्ती विरुद्धच्या जनशक्ती अशी होती? 100% ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि ही लढाई आहे ना लोकांनी माझ्यासाठी हातात घेतली होती. शेवटचा प्रश्न, हा तुमचा जो विजय झालेला आहे तो पक्षाचा विजय आहे का वैयक्तिक नितीन गावडे यांचा विजय? सर, मी पक्षाच्या तिकीटवर लढलेलो आहे, म्हणजे आता मी ते वैयक्तिक विजय वगैरे म्हणता येणार नाही. पक्षाचाच विजय 100%. पण यामध्ये माझ्या म्हणजे कार्यकर्त्यांनी, माझ्या भावांनी अगदी जीव ओतला आहे, त्यामुळं हा म्हणजे पक्षाचाच विजय आहे हे 100%च आहे. आता तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे. तुम्हाला संपूर्णपणे पुणे शहराचं जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती महानगरपालिकेमध्ये सांभाळायची आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही लढणार आहे? 100%. मी मागच्या 1-2 दिवसापूर्वी बोललो, मला आता निदान मी म्हणणार नाही की मी आमच्या पक्षाचे 50-100 नगरसेवक पुढच्या 5 वर्षात निवडून आणतो, पण अशा पद्धतीने काम करणार आहे ना पूर्ण शहरामध्ये, म्हणजे तुम्ही जे सांगितलं तेच मला राऊत साहेबांनी सांगितलं. आता तुम्हाला शिवसैनिकांसाठी काम करायचंय पुण्यामध्ये आणि मी ते करणार आहे. आणि तुम्हाला येत्या काळामध्ये दिसून येईल, मी जास्त नाही म्हणत पण 6-8 महिन्यात, वर्षभरात आम्ही काय करतो त्याचं सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे मी. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.